मॉर्निंग टू ऑल. आजच्या या सेशनमध्ये इम्पॉर्टंटवाले आपण एक 10 क्वेश्चन बघूयात. थोडंसं प्रकाश आणूया पहिले, ठीक आहे. त्या 10 क्वेश्चनला बघण्याआधी आजच्या सिच्युएशनला टाईमला मॅच होणारी कोट आहे. बघा जरा काय सांगितलं आहे की या जगामध्ये आपलं कोण आहे असं जर तुम्हाला कधी कधी कोणी विचारलं तर सबसे भारी आहे अपना वक्त, टाईम. जर तुमचा टाईम भारी असेल तर सगळे तुमच्यासोबत आहे. टाईम जर भारी नसला तर कोणीच तुमच्यासोबत नाही. हे कसं मॅच होतं रे सिच्युएशनला? तुम्हाला ते बांगलादेशमधली सिच्युएशन तर माहिती. बांगलादेशमध्ये इश्यू काय चालू आहे? जसं PM शेख हसीना मॅडमनी रिझाईन केलं, त्याच्यानंतर त्यांनी असलम मागितलं. कुठे रे? UK. तर UK असलम म्हणजे आश्रय. तर तो आश्रय जो आहे UKनी नाकारला आणि USAनी तर त्यांचा विजाच कॅन्सल केला. म्हणजे जर तुम्ही PM असले तर कुठं पण राहू शकत होते, कुठं पण फिरू शकत होते. आता ते त्यांनी इथे दाखवून दिलं. टाईम खराब आला की डायरेक्ट सगळे सोबत सोडून देतात, साथ सोडून देतात असं, ठीक आहे. या कोटसोबत चालू करूया. आणखीन एक मुद्दा आहे. कोणता रे? वक्फ बोर्डचा. तो एक मुद्दा सध्या ट्रेंडिंगमध्ये. ह्या मुद्द्याला पण व्यवस्थित जाणून घ्या. ट्रेंडिंगमधले हे 2 मुद्दे काय? तर सगळ्यात जास्त जमीन कोणाकोणाकडे आहे? पहिलं इंडियामध्ये तर आर्मी, नंतर 2 नंबरला कोणी असेल तर रेल्वे, आणि 3 नंबरला कोणाकडे असेल तर वक्फ बोर्ड. सध्या ट्रेंडिंगमध्ये ह्या मुद्द्याबद्दल सगळं व्यवस्थित बघा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा काय आहेत. चालेल, ठीक आहे. चला मग आता येऊया आपल्या क्वेश्चनकडे. गणिताचे ट्रेंडिंगवाले टॉप मोस्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या जाणून घेऊ. पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय तो आहे बघा, हा रेशोवाला क्वेश्चन आहे. काय सांगितलं आहे? 4 वर्षानंतर सुरेश आणि महेश 4 वर्षानंतरचं दिलं आहे. आजपासून 4 वर्षानंतरचं रेशो किती? 4:5. आणि 6 वर्षापूर्वी म्हणजे मागे चाललं तर मायनस 6 वर्षापूर्वी सुरेश आणि महेश 3:4 रेशो दिला आहे, बरोबर. तर सुरेशचे सध्याचे वय किती? सुरेशचे कोणता वय विचारलं आहे? सध्याचं. आता बघा, पहिले तर याला शॉर्टकटनी कसं केलं असतं? सुरेशचं 6 वर्षापूर्वी वय कितीच्या पटीत पाहिजे? 3च्या पटीत. मग 40मधून 6 वर्षापूर्वी हे सध्याचं वय असणार. 6 मायनस केले 33 तर 34 3च्या पटीत आहे का? नाही आहे. हे ऑप्शन तर कटलं. 46मधून 6 केलं मायनस, कारण की हे रेशो जो आहे 6 वर्षापूर्वी 46मधून 6 गेले 40, हे पण 3च्या पटीत आहे का? नाही. नंतर जर 50मधून 6 मायनस केलं 44, हे पण 3च्या पटीत नाही आहे, म्हणजे हे पण कॅन्सल. नंतर 36ला जेव्हा तुम्ही 6 मायनस करणार तेव्हा येणार 30, 3 10 30, हे 3च्या पटीत आहे, म्हणजे हे त्याचा आन्सर आहे. कारण की 3च्या पटीतच पाहिजे. आलं? हे तर झालं एक वे करण्याचा. आणखीन एक दुसरा वे बघा. मेथडनी गेलं असतं तर काय केलं असतं? तर पहिले तर 6 आणि 4 हे मागे जात आहे, हे पुढे जात आहे, म्हणजे यांचा जो काही गॅप आहे राजांनो, तो गॅप आहे 10 वर्ष. 6 आणि 4 किती होणार? 10 वर्ष. आता बघा इथे पण फरक कितीचा आहे? 1चा. 4 आणि 5 मध्ये. आणि 3 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. फरक सेम आहे, 1चा आहे. मग 1 रेशो बरोबर किती आलं रे? 10. 1 रेशो बरोबर किती आहे? 10. तर 6 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे तर वय 6 वर्षापूर्वी भेटेल. दैनत्रिक किती? 30. म्हणजे 6 वर्षापूर्वी सुरेशचं वय किती होतं? 30 वर्ष. आज किती असणार? प्रेझेंटमध्ये किती असणार? तर प्रेझेंटमध्ये 6नी जास्त. 30 आणि 6 किती? 36. असं ह्या क्वेश्चनला मेथडनी गेलो असतो, ठीक आहे. आय होप तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील. याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लेक्चरमध्ये भेटेल. चालेल, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन बघा काय. हा क्वेश्चन बघा. एक संख्या आणि तिचा 3/5 भाग यातील फरक 60 आहे. एक संख्या आहे कोणती तरी x. पेनाचा कलर चेंज करू आपण. एक संख्या आहे x. थांबा, पेन इथं रेड घेऊ आणि याला ब्लॅक घेऊ, ठीक आहे. एक संख्या आहे, याला पण बंद करू, आणि तिचा 3/5 भाग याच्यातला फरक. एक संख्या x मानली, त्याचा 3/5 भाग यांच्यातील फरक कितीचा आहे? 60चा. त्या संख्येचा 3/5 भाग. तर त्या संख्येच्या
75चा 4/5 भाग किती असेल हे विचारलंय. पहिले तर ती संख्या शोधून घेऊ. हे याला काय करणार 5 गुणिले x 5x 5x मधून 3x गेले किती 2x 2x भागिले काय येणार 5 बरोबर 60. 2नी याला भागलं तर किती येणार 30 आणि ही संख्या भेटणार 5 तरी किती 15 150 संख्या भेटली. ह्या संख्येचा 75% म्हणजे काय असतं 3/4 हे तर आलं पाहिजे. आणि त्याचा नंतर 4/5 भाग किती असणार 4/5 एकाच लाईनमध्ये लिहिलं. मग हे 4 कटलं 5 1 5 5 त्रिक 15 30 त्रिक किती रे 90 म्हणजे किती असणार त्याचा तेवढा भाग तर 90 असणार. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील. एक भूमितीचा क्वेश्चन पेपरला येतो तर पुढचा क्वेश्चन भूमितीचा बघूया आपण. लक्षात द्या जरा ह्या क्वेश्चनला बघा. चौरसाचा काय दिलंय साईड दिले बाजू दिले आणि बरोबर आयताची लांबी यांची बेरीज दिली. चौरसाची बेरीज आणि आयताची लांबी यांची बेरीज किती 108 ठीक आहे. आणि आयताची परिमिती 126 सेंटीमीटर असेल आणि त्याची रुंदी 27 सेंटीमीटर असेल. आयताची परिमिती बरोबर काय फॉर्म्युला असतात 2 गुणिले लांबी प्लस रुंदी किती आहे 27 बरोबर परिमिती किती रे परिमिती 126. इथून तुम्हाला लांबी भेटून जाईल. ह्या दोन्ही याला भाग दिला 2 1 2 2 सख 12 2 त्रिक 6 म्हणजे यल बरोबर 27 63. 27 गेले 63 मधून 30 वजा करून टाका. 63 मधून 30 गेले 63 मधून 10 गेले 53 53 43 33 33 3 जास्त वजा केले तर 3 मिळून टाका म्हणजे लेंथ भेटली 36. लेंथ भेटली 36. तुम्हाला माहिती आहे चौरसाची बाजूची बेरीज आणि आयताची लांबी मिळून 108 आहे. मग 108 मधून हे 36 वजा करा. 108 मधून 36 गेले 8तून 6 गेले 2 आणि 10तून 3 गेले 7 म्हणजे किती असणार रे ते 72 असणार. 72 आलं 72 सेंटीमीटर ठीक आहे. पुढे चला नेक्स्ट क्वेश्चनवरती चला. तुम्हाला या क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे. तुम्हाला जर स्पेशल बॅच करायची असेल गणिताची तर ती बॅच नंबर आहे राजांनो 172 172. ती बॅच तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये स्पेशल गणित असेल ठीक आहे. पुढे चला. स्थिर पाण्यात बोटचा वेग 30 km/h. आता पाणी आणि बोट आणि प्रवाह तर बोटचा वेग जो आहे तो आपण मानतो x किती आहे 30 आणि प्रवाहाचा वेग मानतो आपण y. स्थिर पाण्यात बोटचा वेग 30 km/h आहे. बोटचा डाऊनस्ट्रीम वेग आणि अपस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे काय प्रवाहासोबत जाताना आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना. आता तर प्रवाहासोबत तुम्ही चालले तर तुमची स्पीड वाढणार म्हणजे सिस्टमची स्पीड काय होते x + y आणि प्रवाहाच्या जेव्हा तुम्ही विरुद्ध जाणार म्हणजे तेव्हा प्रवाह जर इकडे असेल आणि तुम्ही इकडे चालले तर ते काय होणार x - y ठीक आहे. तर अपस्ट्रीमपेक्षा दोघांमधला फरक दिलाय 10 km/h असेल आणि डाऊनस्ट्रीममध्ये तर बोट 4 तास 24 मिनिटात किती अंतर पार करेल. आता नीट लक्ष द्या. यांनी काय सांगितलंय की डाऊनस्ट्रीम जाताना म्हणजे प्रवाहासोबत जाताना म्हणजे x + y बरोबर आणि -x + y सॉरी x मायनस काय होणार हे y ठीक आहे. यांच्यातला फरक किती आहे 10. मग 30 + y मायनस इथे 30 मायनस काय होणार प्लस y बरोबर 10. दोघांमधला फरक 10 आहे ना अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीममधला. मग हे 30 + 30 - 30 कटले y काय होणार 2y बरोबर 10 म्हणजे y बरोबर किती भेटणार 5. प्रवाहाचा वेग भेटला 5 km/h आणि याचा वेग आहे 30. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय तर डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहासोबत जाताना 4 तास 24 मिनिटात किती अंतर कव्हर करणार. आता बघा 4 तास आहे 24 मिनिटं आहे मिनिटाचा तासात करायचं 24 भागिले 60 करणार म्हणजे 12 दूने 24 12 पंचे 60 हे किती येणार 205 4 205 आणि प्रवाहासोबत चालले म्हणजे 30 आणि हे 5 30 आणि 5 किती होणार 35 गुणाकारात 35. तर 5 चोक 20 आणि 2 किती 22 22 गुणिले 35 भागिले काय असणार 5 5 1 5 5 7 35 7 गुणिले 22 7 दुने 14 म्हणजे लास्टला 4 येणार. 2 ऑप्शनमध्ये लास्टला 4 एकाच आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार 154. आलं लक्षात ठीक आहे. प्रवाहासोबत जातो उतारावरून तुम्ही सायकल घेऊन उतरता तर सिस्टीमची स्पीड वाढणार प्लस होणार. प्रवाहाच्या विरुद्ध जातोय मायनस होणार. आलं लक्षात. पुढे चला नेक्स्ट क्वेश्चनवरती चला. पुढचा क्वेश्चन काय आता हा क्वेश्चन नीट समजून घ्या.
P प्लस क्यू हे Q मायनस 12पेक्षा 30% जास्त आहे आणि जर P33 जर P जो काही असेल तो 33 जास्त असेल कोणापेक्षा Qपेक्षा तर P ची किंमत काढा. ठीक आहे, याला कसं सोडवलं जातं, कसं केलं जाईल ह्या क्वेश्चनला नीट बघा. एक असा क्वेश्चन बनतो पेपरला. तर यांनी काय सांगितलंय की राजांनो Pला आपण X मानू आणि Q याच्यापेक्षा कितीने कमी आहे 33ने. हा जर याच्यापेक्षा जास्त आहे 33ने तर हा याच्यापेक्षा कितीने कमी असणार 33ने X मायनस 33. आलं. मग जर आता X P ची किंमत किती X प्लस 15 म्हणजे X प्लस 15 बरोबर. नंतर हे का होणार आता Qच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही 33 मायनस 12 33 मायनस 12 12 आणि 33 किती होणार 45 X मायनस 45 बरोबर. 30% जास्त आहे म्हणजे हे 10 असेल तर हे किती असणार 13. 30% म्हणजे 3 ने जास्त 10 वरती 3 ने जास्त किंवा 100 लिहिलं तर इथं 130 लिहिणार ते पण तेच बनणार. आलं. याला सोडवणार पहिलं काम तर हे आलं लक्षात. आता P इज 33% बरोबर. ठीक आहे, हे लिहिलं. एकतर हा वे की तुम्ही हे कॅल्क्युलेशन करत बसणार याला किंवा आणखीन दुसरी पद्धत काय तर तुम्ही याला कसं करू शकता ते बघा. P प्लस 15 हे आणि Q मायनस 12 हे यांच्यामधला फरक बघा कितीचा फरक असणार. तर हे 12 आणि 15 किती होणार हे पुढं इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे म्हणजे प्लस होणार 12 आणि 15 किती 27 आणि हा याच्यापेक्षा किती जास्त आहे 33ने म्हणजे 33 आणि 27 किती येणार 60 म्हणजे यांच्यातला खरा फरक कितीचा आहे 60चा. कारण की हा 15 जास्त आहे पहिलेच आणि हा कितीने कमी 12ने. 15 आणि 12 यांच्यातला फरक एवढा जर बघितला तुम्ही तर किती येणार 27 आणि हा P तर त्याच्यापेक्षा जास्त आहे कितीने 33ने म्हणजे ते 27 आणि हे 33 किती येणार 60. यांच्यातला डिफरन्स आला 60. पण तुम्हाला माहिती आहे की राजांनो हे याच्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे 30% जास्त आहे म्हणजे हे जर 100 असेल तर हे किती असणार 130. आपल्याला गॅप कितीचा पाहिजे 60चा पाहिजे. इथं गॅप कितीचा झाला 30चा. आता याला मोठं करा रेशो फॉर्मॅटमध्ये त्याला मोठं करू शकता. 100 आहे याला 200 केलं याला पण दुप्पट याला दुप्पट केलं त्याला दुप्पट करणार 130च्या दुप्पट किती 260 झालं. हे याच्यामधला फरक कितीचा झाला 260चा फरक 200 आणि 60 260 याच्यामध्ये फरक कितीचा आहे 60चा. आला. हा फरक मॅच झाला म्हणजे P प्लस Q ची किंमत किती आली P प्लस 15 बरोबर किती 260. तर इथून P भेटणार ना P ची किंमत किती भेटणार हे 15 इकडे प्लस इकडे गेलेत काय होणार मायनस म्हणजे किती असणार 245. याला पण सोडून बघा उत्तर तेच येणार. आलं. पुढे चला पुढच्या क्वेश्चनवरती चला. पुढचा क्वेश्चन बघा 8चा 5वा घात आणि इथं दिसत नसेल तर लिहितो 8चा 5वा घात मायनस 8चा 3रा घात बरोबर क्वेश्चन मार्क. याला कसं सोडवणार इथे भागाकारात चिन्ह नाही. पहिली गोष्ट दोघांमध्ये काय कॉमन आहे रे 8चा 3रा घात कॉमन आहे. इथला 8चा 3रा घात कॉमन आहे तर इथं काय उरणार 8चा 2रा घात 5 मधून 3 गेले 2 आणि 8चा 3रा गेला म्हणजे इथं काय उरणार 1. 8चा वर किती 64 मधून 1 गेला किती 63 आणि 8चा घन किती येणार 512. म्हणजे आता बघा 500 आणि 60 असतं 500 गुणिले 60 असतं समजा ओव्हरऑल 6 पंचे 30 म्हणजे 3000च्या आसपास उत्तर पाहिजे. 3000च्या आसपास 30,000च्या आसपास 6 पंचे 30 आणि हे 2 आणि 1 3 0 30,000च्या आसपास कोणतं उत्तर एकच आहे म्हणजे हे ऑप्शन टिक केलं असतं. आलं लक्षात. ठीक आहे. हा क्वेश्चन दिसत नसेल तर इथं बाजूला लिहिला आहे. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असेल. या गोष्टीचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप सगळा फायदा होईल. चला मग असंच एकदा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या. गुड डे टू ऑल.